सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। भारताचे जुने नाव जम्बूद्वीप होते। संपूर्ण विश्वामध्ये जम्बूद्वीप हे पवित्र नामभिधान लोकांना आवडत होतं। जम्बूद्वीप म्हटलं की सर्व लोक भारताला हात जोडत होते, कारण भारतामध्ये भगवंताचा बोधिसत्व सिद्धार्थ गौतम म्हणून जन्म झाला आणि भारतामध्ये बोधिसत्व सिद्धार्थ गौतमानी बोधिवृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त केले। ह्या ऐतिहासिक दोन्ही घटना भारतामध्येच झाल्या आणि धम्मचक्र प्रवर्तन हे तथागतांनी सारनाथ ऋषीपतन मिक्कदाय वन मध्ये केलं, बनारस जवळ। आणि भारतामध्ये कुशीनगर इथे भगवंतांनी महापरिनिब्बाण प्राप्त केलं। ह्या चारही ऐतिहासिक घटना भारत पवित्र देशामध्ये घडल्यामुळे या भारताला सारे लोक जम्बूद्वीप म्हणत असत। आणि सकाळी अगदी सकाळी ते भारताकडे हात जोडून भारताला जम्बूद्वीप म्हणून प्रणाम करत असत। ही एक भारताला मिळालेली सर्वात मोठी अनमोल देण आहे। इतका भारत महान केला होता, एवढा भारत बलवान बनवून टाकला होता, एवढा भारत परिपूर्ण कला संस्कृती साहित्य आणि विद्या यांनी संपन्न असा भारत होता। इतक्या पवित्र भारताला तथागत सम्यक संबुद्ध जसे महापरिनिर्वाण पावल्याबरोबर 500 वर्षापर्यंत भगवंताचा धम्म शुद्ध रूपात राहिला। पुन्हा 500 वर्ष हा शुद्ध धम्म विस्तार आणखी विस्तार करत राहिला। पुन्हा 500 वर्ष हा धम्म आणि धम्माचे प्रकांड गाढे अभ्यासक संशोधक दार्शनिक यांनी पुन्हा 500 वर्ष हा धम्म वाढवत विस्तार करत दर्शनवादावरती याद्वारे मुकाबला केला। असे 150 वर्षापर्यंत या धम्माचं फार अनमोल आणि प्रभावी व्यक्तिमत्व राहिलं। या धम्मानं सर्वांना नवीन जीवनाची वाट दाखवली। नवीन जीवन म्हणजे काय नेमकं? ज्या जीवनामध्ये कोणताही कलह नाही, ज्या जीवनामध्ये कोणताही ताण तणाव नाही, ज्या जीवनामध्ये कोणताही अशांत निर्माण करणारा चित्ताला विकार उद्भवत नाही, ते जीवन म्हणजे शांत जीवन आहे, ते खरं जीवन आहे। साधा
नदीवर जर स्त्रिया धुणं धुयाला गेल्या तर धुणं धुता धुता स्त्रिया म्हणायच्या एकमेकीला संवाद करताना की माझं चित्त खूप पवित्र झालं. आता 10 वर्षापूर्वीचं 20 वर्षापूर्वीचं माझं चित्त नाही. कोणाचा हेवा करत नाही, कोणावर जळत नाही, कोणावर आसक्त होत नाही, कोणावर डोळे फाडून दात खाऊन क्रोध आणि कोणताही विकार हे प्रदर्शित करत नाही. इतकं माझं चित्त हे चांगलं बनत, पवित्र बनत, विकारमुक्त बनत चाललेलं आहे. ही महिला बोलते. तर दुसरी महिला म्हणते की माझ्या मनातली तर आता तृष्णा ही सारी पूर्णच्या पूर्ण शांत शांत होत आहे. कामतृष्णा, विभव तृष्णा तर माझ्या मनात येतच नाही. भवतृष्णा तर माझ्या मनामध्ये आणखी आरंभ होतच नाही. परंतु ही कामतृष्णा, तिची जी आग आहे कामाग्नी, ही अशी शांत शांत विझत विझत चाललेली आहे. आणि मला शाश्वती आहे. ती स्त्री म्हणते की माझी कामतृष्णा ही पूर्ण शांत विझून जाणार आहे. स्त्रियांनी ही धम्म आचरणाची अनुभूती धुणं धुताना सांगावी. किती भारत देश बलवान झाला होता. तर तिसरी स्त्री म्हणते त्या पहिल्या स्त्रीला की मला तर आता प्रमाद येत नाही. माझ्या मनात कोणताच प्रमाद येत नाही. उच्छृंखल अशा प्रकारची माझ्या चित्ताची अवस्था ही अशी डगमगत नाही, सुस्ती येत नाही. कोणत्याच प्रकारे मला हे खूप चैनीनं वागण्याची, चैनीनं जगण्याची इच्छा होत नाही. इतकं माझं मन पूर्ण वशमध्ये झालेलं आहे. मी त्या मनावर खूप नियंत्रण केलेलं आहे. एवढं माझं ध्यान, आनापान ध्यान अत्यंत चांगल्या पद्धतीने पारंगत अवस्थेकडे चाललेलं आहे. माझ्या चित्तातले हे 4 विकार पूर्ण लोप पावले. वितर्क विचार, शंका विचार, हा तो विकार पूर्ण गेलेला आहे. आता ही शंकाच येत नाही मला. आणि विचारांचं वादळ किंवा विचारांचा कोलाहल हे पण विकार माझा पूर्ण शांत झाला. आता माझं पहिलं ध्यान मी खूप प्रगतीकडे नेत आहे. मी प्रीती अवस्थेतून हे सुख अवस्था ओलांडून निर्मळ मनाची एकाग्रता मी साधलेली आहे. माझं मन निर्मळ निर्विकार मनाने एकाग्र होत जाते लवकरच. अशा प्रकारच्या महिला वर्ग नदीच्या पाण्यामध्ये धुणं धुताना एवढ्या उच्च लेवलवर त्या आपला संवाद एकमेकीला सांगत असत. एवढा भारत अंतर्मनाच्या विकासाकडे, अध्यात्माकडे खूप अग्रेसर झाला होता. अति उच्च अशा प्रकारची पातळी, मानसिकतेची पातळी ही प्रगल्भ आणि प्रगल्भ व्यापक रूपामध्ये मजबूत झाली होती. 13व्या शतकापर्यंत बुद्ध धर्म भारतामध्ये
पूर्ण बहरलेला होता. 13व्या शतक आरंभ हा बुद्ध धर्माच्या दृष्टीने अत्यंत विशाल आणि विशाल फुलानं फळानं बहरलेलं होतं. परंतु 13व्या शतकानंतर उत्तरार्धामध्ये या बुद्ध धर्माला कळा आली. बुद्ध धर्मावर छल कपट करून अत्यंत क्रूर मनाने अत्यंत द्वेष भावनेनं षडयंत्र करून बुद्ध धर्माच्या या लाटेला पूर्ण बर्बाद आणि बर्बाद करून टाकलं. ते ब्राह्मणिझमनं. पहिला अटॅक हा शंकराचार्याने केला आणि हा साधा सुद्धा नव्हता. त्यांनी नालंदा विद्यापीठामध्ये जाऊन अभ्यास केला आणि तिथे अभ्यास करून त्या अभ्यासाचा त्याला पूर्ण अहंपणा आला आणि त्यांनी स्वतःला असं घोषित केलं, अहम ब्रह्मस्मी जगत मिथ्यम. हे जग सारं मिथ्या आहे, मी सर्वश्रेष्ठ ब्रह्म आहे. आणि असं म्हणून त्यांनी बुद्ध धर्माची सारी जेवढी काही अनमोल अशी सैद्धांतिक शिक्षण पद्धत होती ती वैदिक धम्मामध्ये नेली आणि वैदिक धम्माला त्यांनी असं पूर्ण बदलत बदलत त्या वैदिक धम्माचा तो पूर्ण स्वतः प्रमुख झाला, स्वतः मार्गदर्शक झाला, ब्रह्मविद्या शिकवणारा. आणि नंतर एक एक राजा आला, त्यांनी बुद्ध धर्मावरती कावेबाजपणा करून बुद्ध धर्माच्या सर्व प्रचार साधनाला जेवढे प्रभावी साधनं होते प्रचाराचे, भिक्खू संघ, चैत्यगृह, स्तूप, महाविहार, या सर्वांवर त्यांनी हल्ले केले. पुष्पमित्र शुंग नावाचा हा अत्यंत निर्दयी ब्राह्मण होता, राजा होता. त्यांनी शेवटचा बौद्ध राजा बृहदत्त हा अशोकाच्या वंशावळीतला अत्यंत महान असा राजा होता. त्यांनी राजसत्तेमध्ये बुद्ध धर्माला फैलावलं. जिकडे तिकडे प्रचाराला गती आली. राज्यामध्ये बुद्ध धर्म, बुद्ध भिक्खू संघ सर्वत्र वाढत गेला. देवानंद प्रिय राजा अशोकाने 84,000 बुद्धविहार बनवल्यामुळे त्या विहाराची जी अनुशासन परंपरा होती ती बृहदत्ताने पुढे नेली. सामूहिक प्रातिमोक्षाचा पाठ करणं, सामूहिक ध्यान करणं, रविवारी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि तहसीलदाराच्या हाताखालचे जेवढे काही कर्मचारी आहेत तहसीलचे सारे रविवारी, कलेक्टरच्या हाताखालचे संपूर्ण कर्मचारी कलेक्टर ऑफिसचे हे रविवारी एक साथ जमत असत. ते ध्यान साधना करत असत. 1 तास 2 तास विहारामध्ये आपल्या चित्ताचे सारे मळ, पूर्ण मळ ध्यान साधनेच्या द्वारे निर्जन पावतात, कायमचे जातात. विपස්සना ध्यान साधनेनं, अनापान ध्यान साधनेनं, कायानु विपස්සना साधनेनं, वेदनानुपස්සना साधनेनं,
चित्तानुपसना साधनेनं, धम्मानुपसना साधनेनं कोणताही विकार हा उजागर राहतच नाही. तो उजागरपणा समाजामध्ये, परिवारामध्ये, नातेवाईकामध्ये दाखवतच नाही. ते पूर्णच्या पूर्ण विकार असे कमजोर कमजोर लूज होता होता पूर्णच्या पूर्ण चित्तातून ते विसर्जित होतात, ते कायमचे निघून जातात. असं हे चित्त आपलं कामराग म्हणजे कामासव, दृष्टी आसव, भवासव आणि विद्या आसव. आसव म्हणजे आश्रव म्हणजे भला मोठा मळ. ह्या 4 भल्या मोठ्या मळानं सारं हे मानव जातीचं मन पूर्णच्या पूर्ण गडप केलेलं आहे. आणि ही संपूर्ण बृहदत्ताच्या अधिपत्याखाली असलेली राजसत्ता, हे सर्व मळ, वेगवेगळे विकाराचे मळ, क्रोधाचे मळ, लोभाचे मळ, मोहाचे मळ, अहंकाराचे मळ, गर्वाचे मळ, घमेंडीचे मळ, अभिमानाचे मळ, आसक्तीचे मळ, वेगवेगळ्या 120 तृष्णेचे मळ सारे लोक, दायक लोक, दायिका लोक, भिक्खू संघ, भिक्खुनी संघ सारे ते काढण्यावर आपली विपස්සना घंटे घंटे करत असत. त्यामुळं सारा भारत हे शांतीचा भारत होता. सारा भारत हा सहनशीलतेचा होता. सारा भारत देश दायकांचा, दायिकेंचा, भिक्खू संघाचा, भिक्खुनी संघाचा, प्रत्येक जाती जमातीचे लोक क्षमाशीलतेनं, अनुकंपेनं, त्यागानं, तळमळीनं, कारुण्यानं, मैत्रीनं, प्रेमानं, सर्व प्रकारच्या मानवी सद्गुणानं ते असे भरत भरत या देशाला त्यांनी सोन्याचा देश केला होता. असा हा देश जिकडे बघाल तिकडे सोने की चिडिया म्हणत असत तिथे, कारण एवढं प्रचंड सोनं होतं. जे राजानं वेगवेगळ्या प्रकारच्या भगवंताच्या रूपाला, भगवंताच्या विहाराला लावलेलं होतं. सारे विहार पूर्ण त्यांनी सजवले होते सोन्याने. असा भारत देश ब्राह्मणिझमनं नरकवासाचा केला. पुष्पमित्र शुंगानं असा आदेश काढला. तो आदेश काढण्याच्या अगोदर तो गादीवर बसला आणि राजा बृहदत्ताची त्यांनी छलकपट करून हत्या केली. कोणत्याही माणसाला खतम केल्याशिवाय, त्याची हत्या केल्याशिवाय गादीवर बसता येत नाही. राजाची, बृहदत्ताची हत्या पुष्पमित्र शुंगानं केली असं त्यानं षडयंत्र राबवलं. आणि बौद्ध राजांची जी महानता होती ही पूर्ण त्यांचा हत्या झाल्यानंतर ते संपुष्टात आली. आणि यांनी लगेच आपल्या स्वतःच्या अधिकाराखालं या देशाचं शासन पूर्ण अंमलबजावणीत आणलं. पहिला त्यांनी कायदा काढला की भिक्खूचं जे 1 मुंडकं कोणी आणेल त्याला सोन्याचे 1000 रुपये देण्यात येतील. जिकडे तिकडे असे भिक्खू ध्यान करत होते.
झाडाखाली, डोंगरात, गुफेमध्ये, विहारामध्ये जास्तीत जास्त झाडाखाली भिक्खू बसायचे आणि ज्याला लालित किंवा ज्याला जास्त हाव पैशाची ते भिक्खूच्या मानेवर पूर्ण कोयता मारायचा आणि भिक्खूचं मुंडकं घेऊन जायचं आणि त्या पुष्पमित्राच्या शासनाकडून 1000 सोन्याचे रुपये घ्यायचा. असा नरकाचा भारत या ब्राह्मणिझमनं केला. 1 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, 3.5 लाख बौद्ध भिक्खूंच्या या देशामध्ये कत्तली झालेली आहे. आपल्याला जुन्या इतिहासामध्ये आर्किओलॉजी डिपार्टमेंटनं जे संशोधन केलं ब्रिटिशांच्या काळात, त्या ठिकाणी हे पुरावा वाचायला मिळेल. आणि जसा हा पुष्पमित्र शुंग जातो न जातो त्या लगेच शशंक नावाचा क्रूर आणि दुष्ट राजा ब्राह्मणाचा येतो. हा शशंक राजा सर्वात पाखंडी होता. त्यांनी राजा अशोकाच्या पटना येथील राजवाड्याचा एक ना एक विटाचा चुरा करून टाकला. आपल्या सैनिकांच्या द्वारे एकही भिंत त्यांनी खंडार म्हणून राहू दिली नाही. त्याला तोडून त्याचा चुरा केला. संपूर्ण राजवाडा त्यांनी नष्ट नाबूद करून टाकला. आणि तो बुद्धगयेला आला. बुद्धगयेचं 184 फूट उंचीचं बोधी महाविहार त्यांनी पाहिलं. आणि असं वाकून पाहिलं त्यांनी विहाराच्या गाभाऱ्यामध्ये. तिथं भगवंताची भूमिस्पर्श भावमुद्रा आहे. एक हात जमिनीला केलेला आणि एक हात पद्मासनावर असा ध्यानात ठेवलेला आणि भगवंताची नजर ही पृथ्वीकडे आहे. ही दुसरी ध्यान भावना मुद्रा आहे, भूमिस्पर्श भावमुद्रा. आणि पहिली जी भावमुद्रा आहे भगवंताची ती सम्यक समाधी भावमुद्रा आहे. बुद्ध सदा सर्व काळ समाधीमध्ये राहत असत. समाधी म्हणजे मनाची निर्मळ एकाग्रता. ज्या मनात भय नाही, चिंता नाही, राग नाही, क्रोध नाही, प्रमाद नाही, आळस नाही, गुंगी नाही, संशय नाही, वितर्क नाही, अकुशल वितर्क नाही, अकुशल विचार नाही, कोणतीच वासना नाही, असं निर्विकार चित्ताचं जे निर्मळ एकाग्र मन म्हणजे समाधी, त्याला सम्यक समाधी म्हणतात. या सम्यक समाधीला जसं आपण परिपक्व आणि पारंगत करतो तसं आपलं चित्त हे प्रगल्भ होतं, उंच होतं. बोधीचे अनेक अंग आपल्यामध्ये जागे होतात. हे मन करत असते. हे सारं मनात उत्पन्न होते. हे मनात आतमधून जाग होते. हे आणि भगवान बुद्ध यामध्ये जगातले पहिले महापुरुष आहेत जे मनोवैज्ञानिक या अवस्थेला पोहोचले होते. त्यांना संपूर्ण या मनाचं ज्ञान झालं होतं. 198 प्रकारचे मन आहेत जे भगवान बुद्धांनी पूर्ण वेगवेगळं त्याचं विश्लेषण करून, त्याचं अनुसंधान करून त्याची ओळख आपल्याला करून दाखवलेली आहे.
या भगवंताच्या महाबोधी महाविहारातल्या भावमुद्रेला पाहून म्हणाला, हे भगवंताची मूर्ती तोडून टाका पूर्ण आणि इथे तुम्ही महादेवाची मूर्ती निर्माण करा, लिंगपिंड. त्यांनी आदेश केला. किती वाईट आदेश हा. कोणताही राजा असो, परंतु कोणत्याही धर्माच्या स्थळाला उद्ध्वस्त करणं, त्याचा आदेश करणं हा राजाचा नपुसकपणा आहे, हा राजाचा नामर्दपणा आहे. बरोबर आहे की नाही? शेवटी ते जे मंत्रिमंडळ होतं त्यांच्या पुढे प्रश्न पडला. हा तर गेला पटण्याला, बुद्धगयेवरून पटण्याला पोहोचला. मग प्रधान, उपप्रधान, अमात्य, सहाय्यक अमात्य, मुख्य अमात्य यांची बैठक झाली आणि ते म्हणाले, जर आपण भगवंताला जर तोडलं तर डायरेक्ट आपण नरकात जातो, आणि जर आपण राजाचा आदेश मानला नाही तर राजा आपल्याला सुळावर चढवतो. इकडे दुर्गती आणि इकडे दुर्गती, आपण मध्यम मार्गाने जाऊ. त्या सर्वांचं एकमत झालं आणि तो मध्यम मार्ग म्हणजे आपण या भगवंताच्या समोर एक चांगली भिंत निर्माण करू अशी. आणि भिंत बांधली आणि त्याला पूर्णपणे प्लास्टर करून, त्याला कलरिंग करून, पेंट कलर करून त्याच्यावर महादेव तयार केला. महादेव तयार करून त्यांनी निरोप पडला की महादेव बनवला आम्ही, भगवंताला तिथून रिमूव्ह केलं. तुम्ही आज जाऊन पहा, तिथं भगवंताची ही महाबोधी महाविहाराची मूर्ती कुठेच भग्न करण्यात आली नाही. त्यांचा नाक बरोबर आहे, त्यांचे बोटं बरोबर आहे, त्यांचा चेहरा बरोबर आहे. कुठेही त्या मूर्तीला हे ब्रोकन केलं नाही, तिला विध्वंस केले नाही. इतकी भगवंताची भावमुद्रा प्रभावी आहे की तिथे आपलं मन ताबडतोब एका सेकंदामध्ये मन लागते आपलं. कोणी जा, आपण जर 20 लोक, 40 लोक, 50 लोक निघत असाल तर आपण बुद्धगयेला जायचं आणि बुद्ध घेऊन पुन्हा परत यायचं. तिथली अनुभूती प्रत्येकानं घेतली पाहिजे आणि तिथून सरळ मग बोधिवृक्षाजवळ या आणि तिथे तुम्ही अर्धा घंटा, 1 घंटा बसा. तुम्हाला ताबडतोब ध्यान लागेल. सारे बोधीचे तरंग तुम्हाला सपोर्ट करतील. मन तुमचं एकदम निष्पाप होईल. तिथे सारे बुद्धाचे तरंग आहेत. तिथे या राजाच्या काळात बोधिवृक्षाला 2 वेळ तोडण्यात आलं. कोणत्याही जगातल्या बौद्ध उपासकाला, बौद्ध दायकाला, बौद्ध दायिकेला हे बोधिवृक्ष दर्शन करायला मिळू नये म्हणून हे षडयंत्र रचलं. आतापर्यंत बोधिवृक्षाला हे जवळजवळ 7 वेळ तोडण्यात आलं. पण पुन्हा बोधिवृक्ष तिथेच निर्माण झाला आणि आज 184 फूट उंचीच्या महाविहाराच्या अगदी 3% तो वरती गेलेला आहे. आपण सर्वजण पाहतो की ब्राह्मणिझमचा या देशावर मोठा क्रूर हल्ला आहे आणि त्याचं रूपांतर आज RSS मध्ये झालेलं आहे. त्या धूर्त लोकांनी RSS निर्माण केलं कारण बाबासाहेबांची बलाढ्य ही लढवय्य संघटना जागी झाली आणि मोठे मोठे लाखो लोकांचे मोर्चे निघाले आणि बाबासाहेबांची चळवळ पाहून त्यांनी बुद्ध धर्मापासूनच संपूर्ण आयडियॉलॉजी घेतली आणि RSS निर्माण केले.
आणि ही संघटना देशाला सर्वात मोठी मारक आहे. भारताला लूज आणि लूज, दुबळा आणि दुबळा, कमजोर आणि कमजोर करण्यामध्ये याचा पूर्णपणे 100 वर्षाचा त्यांचा प्रोग्राम चालत असतो. आपल्याकडे प्रोग्राम काही आहे का? आपण आपसापच लढाई करत राहतो. भालेराव सोबत, कांबळे सोबत. म्हणून आपण आपसाला एकमेकाला कधी वैरी बनू नये, एकमेकाला कधी लक्ष करू नये. आपण एकमेकावर प्रभाव टाकावा, त्यागाचा, शीलाचा, संयमाचा, सहनशीलतेचा, दानशीलतेचा. तुम्ही किती बुद्ध धर्मासाठी राबता हे तुम्ही दाखवलं पाहिजे. तुम्ही स्वतःची इमेज निर्माण केली पाहिजे. एवढी षडयंत्रणा राबत गेली या भारताच्या कानाकोपऱ्यात. आणि त्या दरम्यान खैबर खिंडीतून बख्तियार खिलजी नावाचा राजा आला आणि तो जवळच मस्जिदमध्ये उतरला. त्याचं सैन्य त्याच्या सोबत होतं. त्याने सर्वीकडे नजर फिरवी आणि नजर फिरवत राहिला. म्हणे इथं तर आमची दर्गा नाही, आमच्या मस्जिदी नाही. तेव्हा भारतामध्ये 22 बुद्धाच्या विद्यापीठाच्या जिकडे तिकडे शिक्षण पद्धती सुरू होत्या. सर्व सुगंध पसरला होता. नालंदा, तक्षशिला, वल्लभी, भोगपुरी, जगदल विद्यापीठ, विक्रमशिला असे नावं जिकडे तिकडे सर्वीकडे प्रसिद्ध होते. आणि नालंदा सर्वात प्रभावी होते. सर्वात जास्त अभ्यास करायला लोक परदेशाचे नालंद्याला येत होते. आणि हा त्या जवळच्या शहरातून लगेच नालंद्यावर अटॅक करायला आला. सैन्यासह चारही बाजूला नालंद्याला त्यांनी घेरलं आणि एवढी मोठी 9 मजली इमारत आपल्या या विहारा एवढं, या विहारात जशी लांबी आहे अशा 2 म्हणजे एवढ्याल्या भिंती होत्या त्याच्या. अशा त्या 2 भिंती समजा तिथून तिकडे आणि कुणीकडे अशा एवढ्या भल्या मोठ्या भिंती. आणि सर्वात उंच महाविहार होतं ते 9व्या माळ्यावर होतं. आणि प्रत्येक विहारात 2500 भिक्खू, 2000 भिक्खू तिथे अभ्यास करत असत. 100 गाड्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून तांदूळ आणि तुरीची डाळ घेऊन ते गोणी टाकून असं आणून या नालंदा विद्यापीठाला देत असत. हा अटॅक एवढा मोठा भयानक होता की विद्यापीठ जळत राहिलं. चारही बाजून त्यांनी आग लावली. 12,000 भिक्खू त्या विद्यापीठात जळाले. अत्यंत विद्वान असे 500 विषयाचे पारंगत भिक्खू होते. 1200 विषयाचे ते प्रकांड पंडित भिक्खू होते. 250 विषयाचे ते प्राध्यापक, शिक्षण देणारे भिक्खू असे अत्यंत उच्च ज्ञानी होते. ते सारे त्या अग्नीमध्ये जळून गेले. काही भिक्खू काही महत्त्वाचे ग्रंथ घेऊन, पिटक साहित्य घेऊन, अनुपिटक साहित्य घेऊन आपला जीव वाचून त्या अवस्थेतून तिथून
आपल्या कसेबसे निघून गेले बाहेर, ते वाचले. सर्व विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ जळत राहिलं. जवळजवळ 6 महिने विद्यापीठ जळत राहिलं. तेव्हा अग्निशामक दल नव्हतं. अशा प्रकारे मुस्लिम राजांनी अटॅक केल्यामुळे बौद्ध धम्माला उतरती कळा आली. सारं विद्यापीठ जळू लागलं. बख्तियार खिलजी आणि सैन्य बाहेर आले. बाजूला नदी होती, त्या नदीमध्ये त्यांनी पाणी पिलं त्यांनी, कारण ते धावपळ करून जाळपोळ करून थकले होते. असं वाईट कर्म करून जाळपोळीचं सारे भिक्खू जळत होते, सारे ग्रंथ जळत होते. हजारो वर्षाचे ग्रंथ जळत होते. ते भगवान बुद्धापासून ते 13व्या शतकापर्यंत. आणि त्यामुळे ते एवढे पाणी पित राहिले गट. आणि वर गेले ते नदीच्या पलीकडे. वर गेल्याबरोबर त्यांना डायरिया सुरू झाला. टॉयलेट करू लागले, हगू लागले, वकू लागले, हगू लागले, वकू लागले. आणि सर्वच्या सर्व सैन्य मेले. आणि ते बख्तियार खिलजी मेला. तिथल्या तिथंच जसं करावं तसं भरावं. केलं की तसंच भरावं लागतं. ते आज नाही तरी उद्याला फळ मिळते. 10 वर्षे मिळणार नाही, 20 वर्षे मिळणार नाही, 30 वर्षे मिळणार नाही, 40 वर्षे मिळणार नाही, एखाद्याला 50 वर्षे मिळणार नाही, एखाद्याला 60 वर्ष मिळणार नाही. पण मरता मरता मात्र केलेल्या द्वेषाच्या कर्माचं फळ, क्रोधाच्या कर्माचं फळ, कपटाच्या कर्माचं फळ, वैरत्वाच्या कर्माचं फळ, घमेंडीच्या कर्माचं फळ, संपूर्ण मळालेल्या कर्माचं फळ माणसाला भोगावंच लागतं. साधू साधू साधू.